फेब्रुवारी महिना मीन राशीसाठी उत्पन्नाचं नवीन साधन घेऊन येऊ शकतो. शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा मीन राशीच्या लोकांना फेब्रुवारी 2026 मध्ये फायदा होऊ शकतो. एकंदरीतच काय तर उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. या काळात काही जण नवीन कौशल्य, भाषा शिकू शकतात, डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊ शकतात. या काळात प्रेमसंबंधांमधील गैरसमज सुद्धा दूर होतील. मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. आणखीन कोणत्या महत्त्वाच्या घटना फेब्रुवारी महिना मीन राशीसाठी घेऊन आलाय? चला जाणून घेऊया. फेब्रुवारी महिना मीन राशीच्या लोकांसाठी थोडा शांत राहण्याचा आणि विचार करायला लावण्याचा काळ असणार आहे. स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या काळात मोठे बदल होणार आहेत जे लगेच दिसणार नाहीत, पण त्याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे धावपळ करण्यापेक्षा या महिन्यामध्ये थोडा थांबून विचार करा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःला वेळ द्या. आता बोलूया नोकरी व्यवसायाबद्दल. कामात फार मोठी झेप तुम्हाला दिसणार नाही, प्रगती हळूहळू होईल. पडद्यामागं राहून काम करणं फायदेशीर ठरेल. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यापेक्षा जुनी कामं आधी पूर्ण करा. ऑफिसमधले वाद असतील किंवा राजकारण असेल, या सगळ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. संयम ठेवलात तर योग्य वेळी मेहनतीचं योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर खर्च वाढू शकतो. घर, कुटुंब, आरोग्य किंवा प्रवासावर पैसे खर्च होऊ शकतात. जोखीम असलेली कुठलीही गुंतवणूक सध्या तरी टाळलेली बरी. बचत आणि पैशांचं योग्य नियोजन यावर लक्ष द्यावं लागेल. गरज नसलेला खर्च थांबवणंच फायद्याचं ठरेल. मीन राशीच्या लोकांच्या भावना लवकर दुखावल्या जातात. इतरांकडनं हे पटकन हर्ट होतात. त्यामुळेच तुमच्या मनात आलेली गोष्ट समोरच्याला बोलून मोकळे व्हा. तुम्ही मनात गोष्टी दाबून ठेवता आणि मग त्या दाबलेल्या भावनांचा नको त्यावेळी, नको तिथे, नको त्या पद्धतीने स्फोट होतो आणि त्याचा त्रास तुम्हाला जास्त होतो. त्यापेक्षा जेव्हा गोष्टी घडतायत तेव्हाच बोलून मोकळं व्हायचं. समोरच्याला काय वाटेल याचा विचार फार करत बसायचा नाही. गोष्टी मनात दाबून ठेवायच्या नाहीत. समजूतदारपणा आणि संयम मीन राशीच्या लोकांकडे असतोच, त्यामुळेच त्यांची नाती मजबूत असतात. पण नात्यात सुद्धा तुम्हाला कोणी गृहीत धरत नाहीये ना, याची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण तुमचा सौम्य स्वभाव इतरांना तुम्हाला गृहीत धरायला भाग पाडतो. इतर लोक तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेतात आणि गोष्टी तिथून बिघडायला सुरुवात होते. म्हणून योग्य ठिकाणी योग्य त्यावेळी बोलणं गरजेचं असतं. आपल्या मर्यादा आखून देणं सुद्धा गरजेचं असतं. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर अभ्यासावर लक्ष लागण्यासाठी थोडा प्रयत्न विद्यार्थ्यांना करावा लागेल. एक चांगलं वेळापत्रक ठरवलं तर वेळेचं योग्य नियोजन तुम्हाला करता येईल आणि प्रत्येक विषयाला योग्य तो वेळ देऊन तुमची प्रगती होईल. आता मीन राशीच्या लोकांची सध्या 7.5 सुरू आहे, म्हणून काही गोष्टीत त्यांना काही विचित्र अनुभव येत असतील. जसं सतत तब्येतीच्या कुरबुरी, खास करून हाडांशी संबंधित काही ना काहीतरी